ओके. आज आहे आपलं सॉलिड सेटचं लेक्चर नंबर 6. आजचं आपलं 6वं लेक्चर आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो बोला. काल काय पाहिले आपण? सगळे डिफेक्ट्स पाहिले. काय पाहिले आपण? काय पाहिले सर्व आपण? डिफेक्ट्स. किती प्रकारचे डिफेक्ट्स असतात सॉलिड्स मध्ये? क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये 3 टाइपचे डिफेक्ट. पहिला असतो तुमचा पॉइंट डिफेक्ट, दुसरा असतो तुमचा लाईन डिफेक्ट आणि तिसरा असतो तुमचा प्लेन डिफेक्ट. जो पॉइंट डिफेक्ट आहे याचे पुन्हा किती टाइप्स पडतात? किती टाइप पडतात? 3 टाइप. कोणता कोणता? स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटीचे किती टाइप? परत 2 टाइप पडतात. कोणता? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, सबस्टिट्यूशनल, आणि दुसरा कोणता? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टॉइशियोमेट्री मध्ये परत 4 टाइप. कोणते कोणते? वॅकन्सी, हा बोलो बोलो, जल्दी जल्दी बोलो. सेल्फ इंटरस्टिशियल, नंतर शॉर्टकी, नंतर फ्रँकेल. नॉन स्टॉइशियोमेट्रिक मध्ये किती? 2. कोणता? मेटल एक्सेस डिफेक्ट, दुसरा कोणता? मेटल डेफिशियन्सी. आता हे दोघं कोणामध्ये होतात? फक्त आयोनिक सॉलिड मध्ये. कोणामध्ये होतात? फक्त हे आयोनिक सॉलिड्स मध्ये होत असतात. आणि त्याच्या आधी आपण फॉर्म्युले पाहिले. हे पॅकिंग एफिशियन्सी पाहिली होती. जो सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे त्याची पॅकिंग एफिशियन्सी किती असते? बोला. 52.36%. बरोबर का? नेक्स्ट बीसीसी, एफसीसी. सर 74 सारखं 72 का लिहित असेल तुम्ही? 74%. किती? 74%. नेक्स्ट फॉर्म्युले पाहिले आपण. बरोबर का? हे 3 फॉर्म्युले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सीईटी ला फक्त याच्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, आलं लक्षात? काय डाऊट? बँड थेरी पाहिली आपण. 3 टाइपचे सबस्टन्स असतात. कोणते कोणते? इन्सुलेटर, कोणते कोणते? त्यानंतर आणि कंडक्टर. बरोबर. कंडक्टर मध्ये बँड गॅप काय असतो? सगळ्यात कमी. त्याच्यापेक्षा जास्त सेमी कंडक्टर. आणि सर्वात जास्त बँड गॅप कोणामध्ये असतो? जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तुमचे कुठे असतील कंडक्शन बँड मध्ये, तेवढी काय असते? कंडक्टिव्हिटी जास्त. तेवढी काय असते? कंडक्टिव्हिटी. सेमी कंडक्टर 2 प्रकारचे असतात. हे सुद्धा काल पाहिले आपण. पहिला कोणता? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, आणि दुसरा कोणता आहे? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. जो काही तुमचा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे यालाच काय म्हणतो आपण? प्युअर सेमीकंडक्टर. कोणत्या मेटल पासून बनतो हा? इट इज मेड अप ऑफ सिलिकॉन किंवा जर्मॅनियम. सिलिकॉन किंवा जर्मेनियम. आणि हे कोणत्या ग्रुपचे एलिमेंट आहेत? ग्रुप नंबर 14. समजलंय? समजलंय का? आणि एक्सट्रिन्सिक्स ला काय म्हणतो आपण? डोप्ड सेमीकंडक्टर. काय म्हणतो यांना आपण? किंवा यांनाच काय म्हणतो आपण? इम्प्युअर सेमीकंडक्टर. काय म्हणतो यांना आपण? आणि जी इम्प्युरिटी ऍड करतो आपण ते काय करतो आपण? ग्रुप 14 मध्ये ऍड करतो. म्हणजे काय पाहूयात पुढे येणार आहे आपल्याला. पहा इंट्रेन्सिक. पहा द मटेरियल इन विच कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर ड्यू टू इट्स ओन इलेक्ट्रॉन. सिलिकॉन अँड जर्मेनियम एक्झाम्पल आहेत. ऑन हिटिंग सम व्हॅलेन्स बॉन्ड इलेक्ट्रॉन गोज टू कंडक्शन बँड अँड सिलिकॉन बिकम्स इलेक्ट्रिकल कंडक्टर. ओके. ग्रुप 14 असतात. एक्सट्रिन्सिक. पहा these are the material in which conductivity is induced. कंडक्टिव्हिटी आणली जाते. कशी? बाय डोपिंग. डोपिंग म्हणजे काय? ऍडिंग. डोपिंग म्हणजेच काय करायचं? ऍड करायचं. काय? बाय ऍडिंग इट विथ इम्प्युरिटीज ऑफ ग्रुप नंबर 13 और ग्रुप नंबर 15. ग्रुप 13 चे किंवा ग्रुप 14 चा एखादा एलिमेंट ग्रुप 14 मध्ये ऍड करायचा. सॉरी, पहा एक्सट्रिन्सिक. पहा ग्रुप नंबर 14 आहे तुमचा. या ग्रुप 14 मध्ये काय करायचं?
13 ग्रुपची इम्प्युरिटी ऍड करायची. जर 13 ग्रुपची 14 ग्रुप मध्ये ऍड केली, बनतो तुमचा पी टाईप सेमीकंडक्टर. काय बनतो? कोणता कंडक्टर बनतो? आणि जर ग्रुप 14 मध्ये 15 ग्रुपची इम्प्युरिटी ऍड केली, काय केलं? ग्रुप 14 मध्ये 15 ग्रुपची ऍड केली तर बनतो तुमचा एन टाईप सेमीकंडक्टर. कोणता बनतो तुमचा? एन टाईप सेमीकंडक्टर. कळलंय का? डिफरन्स कळलाय? 14 मध्ये 13 टाकला पी टाईप, 14 मध्ये 15 टाकला एन टाईप. बोला, इथपर्यंत काय डाऊट? अहो इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? मग पहिल्यांदा कोणता टाईप आहे आपल्याकडे? एन टाईप सेमीकंडक्टर. इथपर्यंत काही अडचण? तुम्हाला बेसिक सांगितलंय. तुम्ही हे लिहिलंय का? हे लिहिलंय का? हे डायग्राम काढली असेल. इकडचं हे पण लिहिलंय. हे वालं झालेलं आहे. ठीक आहे, हे झालंय का? हे पण लिहिलंय तुम्ही. ठीक आहे. ओके, एक्सट्रिन्सिक मध्ये काय होतं पहा, ग्रुप 14 मध्ये ग्रुप 13 ची इम्प्युरिटी ऍड करतो. जर ग्रुप 14 मध्ये 13 ची ऍड केली तर कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर बनतो? पी टाईप. जो काही सेमीकंडक्टर बनणार आहे त्याला म्हणतो आपण पी टाईप सेमीकंडक्टर. आणि जी इम्प्युरिटी ऍड केली त्याला म्हटलं जातं डोपंट. काय म्हणतात त्याला? डोपंट. आणि ह्या प्रोसेसला म्हणतात डोपिंग. प्रोसेसला काय म्हणतात? या सेम वे ग्रुप 15 14 मध्ये ऍड केली, जो ग्रुप 15 चा ऍड केलाय त्याला म्हणतात डोपंट. काय म्हणतात त्याला? आणि जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं डोपिंग. काय म्हणायचं प्रोसेसला? पुढे पहा, नेक्स्ट. आता पहिला कोणता आहे मग आपल्याकडे? एन टाईप. दीज आर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऑब्टेन्ड बाय डोपिंग सिलिकॉन विथ ग्रुप 15 इम्प्युरिटी लाईक आर्सेनिक. काय करतो आपण? सिलिकॉन मध्ये कोणाची इम्प्युरिटी टाकतो आपण? ग्रुप 15 चे. ग्रुप 15 चा एखादा मेंबर, फॉर एक्झाम्पल आर्सेनिक. समजतंय का? नक्की का? किंवा फॉस्फरस जरी तुम्ही ऍड केला तरी सुद्धा चालतो. ओके, अहो काय डाऊट? फॉस्फरस ऍड करा किंवा आर्सेनिक ऍड करा, चालेल. 1 इलेक्ट्रॉन रिमेन्स फ्री. आता काय होतं पहा, हा तुमचा ग्रुप 14 आहे. काय तुमचा सगळा सिलिकॉनचा ग्रुप 14 आहे. इथे एक्सप्लेन करतो बा. समजा असे सिलिकॉनचे सगळे आहेत. सिलिकॉनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4. किती असतात? 4. सिलिकॉन असे 4 बॉन्ड तयार करतो. प्रत्येक सिलिकॉनचे किती बॉन्ड असणार? अहो किती बॉन्ड असणार आहेत? म्हणा की. असं स्ट्रक्चर असेल. काय होतं? एक सिलिकॉन तुमचा फॉस्फरसने रिप्लेस होतो. कशाने रिप्लेस होतो? फॉस्फरसच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असतात 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे तो किती बॉन्ड तयार करणार? 5. 4 त्यांनी तयार केले, एक त्याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहिला. हा जो फ्री इलेक्ट्रॉन राहिलाय, या इलेक्ट्रॉनमुळे काय होतं त्या ठिकाणी? कंडक्टिव्हिटी इंड्यूस होते. काय इंड्यूस होते तुमची? ओके, जो काही तो फ्री इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन रिमेन्स फ्री अँड डिलोकलाइज. दिस फ्री इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमीकंडक्टर. कळलंय का? अहो समजलंय का? जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक राहिलाय तो काय करतो? कॅरी फॉरवर्ड केला जातो. आणि जसा जसा तो पुढे कॅरी होईल तशी तशी काय होणार? इलेक्ट्रिसिटी तुमची कंडक्ट होणार आहे. समजतंय का? बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलेला आहे का? जाऊ पुढे. नेक्स्ट पहा, हा झाला एन टाईप. फॉस्फरस पहा, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आलेला आहे. पी टाईप. दीज आर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऑब्टेन्ड बाय डोपिंग सिलिकॉन विथ external electron deficient impurity like group 13, example boron. ओके, आता होतं काय पहा, ह्याच्यामध्ये सगळे सिलिकॉन आहेत तुमचे. कोण आहेत सगळे तुमचे? अहो कोण आहेत? एक सिलिकॉन किती बॉन्ड तयार करेल? सांगा पाहू, किती बॉन्ड तयार करेल? असं बोललं तुम्ही बोलता का? वा, झाले 4 बॉन्ड प्रत्येकाने. केले का? अहो केले का? आता याच्यामध्ये कोणती इम्प्युरिटी टाकणार आहे आपण? ग्रुप 13 ची. कोणती टाकणार आहे? सांगा एखादा ग्रुप 13 चा एलिमेंट. बोरॉन. कोण घेतला समजा?
त्यांनी घेतलाय तो घेऊयात बोरॉन. आता बोरॉन ग्रुप 13 चा आहे, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असतात 3 इलेक्ट्रॉन. किती असतात? तो किती बॉन्ड तयार करेल? म्हणजे त्याला एक बॉन्ड तयार करता येत नाही. इथं एक होल तयार होतं. काय तयार होतं? असं होल तयार होतं. समजतंय का? आणि हे होल भरून काढण्यासाठी हा सिलिकॉन काय करतो? इथला बॉन्ड तोडतो आणि असा इकडे बॉन्ड तयार करतो. इकडे बॉन्ड तयार केल्यामुळे आता होल कुठे गेलं? इकडे गेलं. असं हे होल काय होत जातं? कंटिन्युअसली कॅरी केलं जातं. आता होल म्हणजेच काय? एक प्रकारचं एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन कमी आहे तिथं. इलेक्ट्रॉन कमी म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाला. कळतंय? आणि ह्या पॉझिटिव्ह होलमुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, कारण वरचा इलेक्ट्रॉन खाली, त्याच्यावरचा खाली, त्याच्यावरचा खाली, असं ते होल कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत जात. इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते. इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाली म्हणजे इलेक्ट्रिसिटी तुमची फ्लो झाली. समजतंय का? कळलं का? नक्की पा. दिस क्रिएट्स अ वॅकन्सी ऑर अ होल, व्हॅलेन्सी ऑर अ होल, and an electron from the neighboring silicon atom jumps to this hole, creating the vacancy in itself. सिलिकॉनचा वरचा इलेक्ट्रॉन खाली येतो, साईडचा वरचा जो पण असेल तो, आणि वरती होल तयार होतो. पुन्हा त्याच्यावरचा येईल, त्याच्यावर होल तयार होईल. कळतंय? असं ते होल ट्रॅव्हल केलं जातं. दिस प्रोसेस कंटिन्युअस, दॅट इज होल मूव इन वन डायरेक्शन and electron moves in the opposite direction. Due to electron deficient position, this semiconductor is called as p type. इलेक्ट्रॉन एक कमी आहे म्हणून ह्याला म्हणायचं p टाइप. इथे इलेक्ट्रॉन एक जास्त आहे म्हणून म्हणायचं याला n टाइप. काय म्हणायचं त्याला? बोला, काही डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? p टाइप का म्हणायचं? कारण इलेक्ट्रॉन काय त्या ठिकाणी कमी आहे. आणि n टाइप का म्हणायचं? कारण इलेक्ट्रॉन काय त्या ठिकाणी एक जास्त आहे. नेक्स्ट पहा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन सॉलिड. ही झाली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी नुसार 3 टाइपचे सबस्टन्स असतात. पहिला असतो तुमचा, किंवा 3 टाइपचे सॉलिड असतात, कंडक्टर, इन्सुलेटर, आणि तिसरा कोणता असतो तुमचा? सेमी कंडक्टर. बरोबर का? सेमी कंडक्टरला मध्ये लिहूयात, इन्सुलेटरला तिकडे घेऊयात. इन्सुलेटर, सेमी कंडक्टर, कारण त्याची प्रॉपर्टी दोघांच्या इंटरमिडिएट असते. बरोबर का? आता सेमी कंडक्टरचे परत किती टाइप्स? 2 टाइप. कोणता कोणता? इंट्रेन्सिक आणि दुसरा कोणता? एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिकचे किती टाइप? पहिला कोणता? पी टाइप. दुसरा कोणता? एन टाइप. इथे कोणते ग्रुप, कोणते एलिमेंट असतात? सिलिकॉन किंवा सिलिकॉन और जर्मेनियम. बरोबर का? SI और G. आणि इथे काय असतो? पी टाइप मध्ये 14 मध्ये 13 ग्रुप, आणि एन टाइप मध्ये काय असतो? 14 मध्ये 15 ग्रुप. बोला, काय डाऊट? हे झालं इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. आता काय पाहिजे? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे किंवा फ्री इलेक्ट्रॉनमुळे जशी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी येते, इन द सेम वे फ्री इलेक्ट्रॉन्समुळे सॉलिडला काय होतं? मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. पहा, while moving around the nucleus, the electron also moves around its axis, which is also called as spin motion, and generates a magnetic field, that is electromagnetic theory. According to electromagnetic theory and magnetic movement, इलेक्ट्रॉन काय करत असतो? स्वतःभोवती पण फिरतो आणि एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. हे माहिती का? एखादी समजा वायर आहे आणि ह्या वायरच्या मधून जर करंट फ्लो होत असेल, काय फ्लो होत असेल? जर करंट फ्लो होत असेल तर ह्याच्या भोवती काय तयार होते? एक फील्ड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी याला म्हणतात. ठीक आहे? इलेक्ट्रॉन स्वतःभोवती पण फिरतो आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्याच्यानुसार 3 टाइपचे सबस्टन्स पडतात. किती टाइपचे सबस्टन्स पडतात? 3. पहिला असतो डायमॅग्नेटिक, दुसरा असतो पॅरामॅग्नेटिक, आणि तिसरा असतो फेरोमॅग्नेटिक. पहा मग, पहिला कोणता आहे? डायमॅग्नेटिक. वेन ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर. इलेक्ट्रॉन कसे आहेत आता? सगळे पेअर. कोणीही सिंगल अनपेअर इलेक्ट्रॉन नाहीये. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर. देअर स्पिन इज नलिफाईड. म्हणजे एक जर पॉझिटिव्ह हाफ फिरत असेल तर दुसरा काय करतोय? निगेटिव्ह हाफ फिरतोय. कळतंय का? अशी दोघं काय करतात? एकमेकांच्या स्पिनला कॅन्सल करतात. स्पिन
मॅग्नेटिक मोमेंट पाहिलं ना आपण, स्पिन मॅग्नेटिक नंबर प्लस हाफ किंवा मायनस. एक समजा असा फिरतोय तर दुसरा त्याच्या ऑपोजिट फिरतोय आणि फिरत असल्यामुळे त्यांची स्पिन काय होते, एकमेकांना कॅन्सल होतं. ते कधी होतं, असे ते पेअर असतील तर. ओके, सगळे पेअर आहेत. सच मॉलिक्यूल ऑर अन ॲटम when placed under the influence of external magnetic field they are weakly repelled. असेच समजा काय झालंय, एक वायर आहे, याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होतीये, ठीक आहे, आणि ह्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. अशा सॉलिडला जर आपण इथं ठेवलं, किंवा अजून सिंपल करूयात, थांबा, एक मॅग्नेट घेतलं मी आणि ह्या मॅग्नेटच्या भोवती, मॅग्नेटच्या जवळपास हे जे सबस्टन्स आहेत ज्यांच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर आहेत, तो असा इथे ठेवला तर तो काय होतो, ह्याच्यापासून रिपेल होतो. काय होतं, मॅग्नेट पासून तो रिपेल होतो, तो मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होत नाही. कळतंय का? अहो कळतंय का? असे सबस्टन्स जे मॅग्नेट कडे अट्रॅक्ट न होता काय होतात, रिपेल होतात, त्याला म्हणायचं डायमॅग्नेटिक. दे आर कॉल्ड एज डायमॅग्नेटिक अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज डायमॅग्नेटिझम. एक्झाम्पल काय त्याचं, कॅडमियम, झिंक, कॅडमियम, वॉटर, NaCl, N2F2. आलं का? मॅग्नेट जवळ आणलं. डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन काय असतात, पेअर असतात. अशा पेअर असलेल्या, इलेक्ट्रॉन पेअर असलेल्या सबस्टन्सच्या जवळ जर काय आणलं तुम्ही, मॅग्नेट आणलं, तर ते मॅग्नेट पासून काय होतात, रिपेल होतात. काय होतात, मॅग्नेट पासून रिपेल. अशा सबस्टन्सला काय म्हणणार तुम्ही, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. काय म्हणणार तुम्ही? नेक्स्ट कोणता आहे तुमचा, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. व्हेन अन ॲटम ऑर अ मॉलिक्यूल contains one or more electron spinning in the same direction, then the substance is associated with net magnetic moment and magnetic property. काही इलेक्ट्रॉन असे आहेत जे कसे आहेत, अनपेअर आहेत आणि ते सेम डायरेक्शनला फिरतात. काय होतात, ते सेम डायरेक्शनला फिरतात. समजतंय का? अहो कळतंय का? इथे काय होत होतं, एकाची स्पिन जर प्लस हाफ होती, दुसऱ्याची किती होती, प्लस हाफला मायनस हाफ. इथे मात्र काय होतंय, एकाची जर प्लस हाफ आहे, दुसऱ्याची पण प्लस हाफ, तिसऱ्याची पण प्लस हाफ. किती झालं टोटल, काहीतरी व्हॅल्यू येते. हे जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो, ठीक आहे. असे सबस्टन्स ज्यांना काहीतरी मॅग्नेटिक मुवमेंट असते किंवा ज्यांना काहीतरी मॅग्नेटिक स्पिन असतो, त्यांना म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. When such substances are placed under the influence of external magnetic field, they are attracted towards it. आता काय केलं, मी मॅग्नेट घेतलं, ठेवलं आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स त्याच्या जवळ ठेवला, तर तो काय होतो, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो. असे सबस्टन्स जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात त्यांना म्हणायचं, असे सबस्टन्स जे मॅग्नेटकडे रिपेल होतात त्यांना काय म्हणायचं, किंवा सॉलिड्स. सच सबस्टन्सेस आर कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिक अँड फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिझम. एक्झाम्पल काय त्याचं, O2, Cu2O, Fe3+, Cr2+. बोला, काय डाऊट? सीईटी ला याच्यापैकी ऑप्शन देतील, डायमॅग्नेटिक विचारतील, पॅरामॅग्नेटिक विचारतील. बोला, काय डाऊट? पॅरामॅग्नेटिक समजला का? जाऊ का पुढे? नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे, फेरोमॅग्नेटिझम. The substance having large number of unpaired electron. आता काय झाले, मग अशी 2-3च होते, आता काय झाले, खूप सारे अनपेअर आहेत. जर खूप सारे अनपेअर आहेत, मॅग्नेटच्या जवळ नेलं तर काय होईल, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील. काय होतील, मॅग्नेटकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट. पहा, unpaired electrons and are also very strongly attracted by external magnetic field. They are permanently magnetized and retain the magnetic moment even after removal of external magnetic field. These are called as ferromagnets and the phenomenon is called as ferromagnetism. Example काय दिले तुम्हाला, Fe, Co, निकेल, गॅडोलिनियम, CrO2. Fe म्हणजे काय, आयन. CO म्हणजे कोबाल्ट. येतंय नक्की? किती टाइपचे मॅग्नेटिक सबस्टन्स झाले, 3. पहिला जो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही त्याला म्हणायचं, त्याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन नाही. दुसरा कोणता, पॅरामॅग्नेटिक, जो काय होतो, मॅग्नेटकडे वीकली अट्रॅक्ट होतो. ओके, त्याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असतात पण निग्लिजिबल अमाउंट मध्ये थोडेसे असतात. आणि फेरोमॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिक कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात मॅग्नेटकडे, खूप सारे अनपेअर इलेक्ट्रॉन असतील. समजतंय का? बोला, इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का?
नक्की समजलंय? 100% काय आहे का कोणती कन्सेप्ट जी तुम्हाला पुन्हा सांगायची आहे? विचारा. सीईटी ला तुम्हाला सांगितलं ते 3 फॉर्म्युले, बरोबर का? 4 सॉरी, ते 4 फॉर्म्युले, त्यानंतर क्लासिफिकेशन, थर्ड काय, एक्झाम्पल्स, सगळ्याचे एक्झाम्पल्स, ठीक आहे. त्यानंतर एन टाईप आणि 5 नंबर पी टाईप. याच्यावरती तुमचे क्वेश्चन जास्त आहे. एन टाईप कोणाला म्हणायचं, पी टाईप कोणाला म्हणायचं, ते सांगतात की तुमचा फॉस्फरस डोप केलाय सिल्वर सोबत, सिलिकॉन सोबत, कोणत्या टाईपची इम्प्युरिटी झाली, कोणत्या टाईपचा सेमी मॅग्नेट, सॉरी, कोणत्या टाईपचा सेमी कंडक्टर तयार झाला, कोणता टाईप झाला, एन टाईप. ते सांगतात बोरॉनला डोप केले तुम्ही सिलिकॉन मध्ये, कोणत्या टाईपचा झाला सेमी कंडक्टर, पी टाईपचा झाला. समजतंय? असे प्रश्न तुम्हाला असतात. ज्याला ऍड करतो त्याला म्हणतो आपण डोपंट, आणि जी प्रोसेस असते त्याला म्हणतो आपण डोपिंग. बोला, काय डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? इथपर्यंत समजलंय? नक्की कळालंय? कळलंय का? नक्की का? ठीक आहे, चॅप्टर संपला. सॉलिड स्टेट झालेला आहे. सीईटी आपली मगाशी झालेली आहे. ओके, अजून एक लेक्चर होईल सीईटीचा. काही डाऊट असेल तर विचारा. बोला, काय अडचण, काही डाऊट, काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? विचारा विचारा, बिंदास विचारा. समजलंय सगळं? ठीक आहे, चालतंय. संडेला याच्यावरती पेपर होईल. मंडेला, पुढच्या, सॉरी, माझं लेक्चर ना मंडेला, मंडेला पेपर होईल. चालेल ना? ठीक, चालतं. बाकीचं आपण पुढच्या लेक्चर. नेक्स्ट चॅप्टर आपला चालू होईल. मंडेचा टेस्ट पण होईल आणि चॅप्टर पण चालू होईल पुढचं तुमचं. ठीक आहे, चालेल. थँक्यू.